नमस्कार. आज आपण इथं चटपटीत कैरीचं लोणचं रेसिपी बघणार आहे. त्यासाठी आपल्याला खडे मसाले भाजून घ्यायचे आहे. तर 10 ग्रॅम लवंग, 10 ग्रॅम मिरी घ्यायची. नंतर एक सुंठचा तुकडा घ्यायचा, तो मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे. मेथी दाणेसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे. मेथी दाणे 25 ग्रॅम घेतलेले आहे. शोप मी 50 ग्रॅम घेतलेली आहे. आणि मोहरीची डाळ अर्धा किलो घेतलेली आहे. ती छान मंद आचेवर भाजून घ्यायची. मिरच्यासुद्धा भाजून घ्यायच्या आहे. आणि आता मिरचीचं आपल्याला जाडसर तिखट करून घ्यायचं आहे. नंतर जे खडे मसाले भाजले होते ते सुद्धा टाकायचे. अर्धेच टाकायचे आहे, अर्धी शोप टाकायची आहे आणि अर्धेच आपल्याला इथं मेथी दाणे टाकायचे आहे, अर्धे तसेच राहू द्यायचे आहे. तर थोडंसं जाडसर बारीक करून घ्यायचं आहे. आणि आता मोहरीची डाळसुद्धा मी अर्धी बारीक करून घेतलेली आहे. आता इथं मी धना पावडर घेतलेली आहे 100 ग्रॅम. आता हे कैरीच्या फोडी छान स्वच्छ पुसून घ्यायच्या आणि 5 ते 6 तासासाठी सुकू द्यायचे आहे. तेल मी 1.5 किलो घेतलेलं आहे. 5 किलो कैरीसाठी 1.5 किलो तेल घेतलेलं आहे. ते छान कडकडीत तापू द्यायचं. नंतर आता इथं मसाला घ्यायचा आहे. 2 चमच हिंग घ्यायचा, अर्धी वाटी कुटलेला लसूण घ्यायचा, जे खडे मसाले अर्धे राहू दिले होते अख्खे ते टाकायचे. नंतर अर्धा किलो मीठ घ्यायचं, 1.5 किलो गूळ घ्यायचा, जे बारीक करून घेतलेले मसाले होते आणि जाड मसाला ठेवलेला होता बाजूला मोहरीची डाळ, आणि ते छान असं मिक्स करायचं. आणि 300 ते 350 ग्रॅम तिखट घ्यायचं. नंतर कैरीच्या पोळी छान सुकलेल्या आहे. नंतर 2 ते 3 चमच हळद टाकायची, छान असं मिक्स करायचं. आणि कैरीच्या फोडी छान असं मसाल्यामध्ये मिक्स करून सण आपल्याला बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे. आता मसाला आणि कैरीच्या पोळी सर्व भरून झालेले आहे. आता थंड झालेलं तेल टाकून घ्यायचं आहे. नंतर यावरती चाळणी ठेवून द्यायची. चाळणी 3 ते 4 तासासाठी ठेवायची. नंतर कापड बांधून घ्यायचं आहे. आणि 2 ते 3 दिवसानंतर तुम्ही बघू शकता लोणचं छान मुरलेलं आहे. आणि आता तेलही बघा छान असं तेल आलेलं आहे. गुळाचं पाणीसुद्धा झालेलं आहे. आणि लोणचं तुम्हाला दाखवते. रंग बघा किती मस्त आलेला आहे. चटपटीत आंबट गोड लोणचं तयार झालेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.